श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, उद्या आपल्या घरात आपले लाडके गणपती बाप्पा येणार आहेत. तर त्यांची स्थापना कशी करावी व मुहूर्त कधीचा आहे ते पाहूया. तर गणेश स्थापना हे तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवसभरात कधीही करू शकतो. सूर्योदयापासून मध्यान्हीपर्यंत म्हणजेच दुपारी 1:30 वाजेपर्यंत आपण त्यांची स्थापना करू शकतो. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, स्थिर राशीचं असं काहीही नाही. तर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर त्यांची दररोज पूजा व आरती कशी करावी? तर श्री गणेश स्थापना झाल्यानंतर आपल्या येथील परंपरेप्रमाणे 2:30, 5, 7, 10 असे दिवसाचे गणपती बाप्पा असतात. तर त्यावेळेस आपण दररोज सकाळी व संध्याकाळी गणपतींची पंचोपचार पूजा करावी व गोड पदार्थांचा किंवा अन्नाचा नैवेद्य दाखवावा, आरती करावी व कुटुंबातील सर्वांनी यथासंभव संख्येत श्री गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र चे पठण करावे. या दिवसात गणेश तत्व मोठ्या प्रमाणात जागृत असते, त्यामुळे त्यांची सेवा करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त लाभ प्राप्त होतो. त्याचप्रमाणे या दिवसात घरात शुद्ध शाकाहारी जेवण असावे, घरात वादविवाद, भांडण नसावे. तर देव आपल्या घरी पाहुणे म्हणून स्थानापन्न आहेत अशी भावना व श्रद्धा ठेवून आदरपूर्वक स्मरण व सेवा करावी. पण गणपती बाप्पाची सजावट करत असताना गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावर जास्त लाईट किंवा फोकस जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण आपण आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावर तासनतास लाईट किंवा फोकस लावू शकतो का, हे लक्षात आणून सजावट करावी. तसेच आपल्याला जर कोणतं स्वैर किंवा सुतक आलं तर गणपती बाप्पा बसवता येईल का? तर याचं उत्तर आहे की आपल्याला जर स्वैर किंवा सुतक असेल, गणपती बाप्पा स्थानापन्न करण्याच्या आधी असेल, तर तुम्ही गणपती नाही बसू शकत. किंवा जर तुम्ही गणपती बाप्पांचं स्थानापन्न केल्यानंतर जर स्वैर किंवा सुतक आलं तर तुम्हाला तो गणपती कोणाच्या तरी हस्ते विसर्जन करावं लागेल. तर काही कारणामुळे गावी 10 दिवस थांबता येणार नसेल तर 5 दिवसात गणपती बाप्पांचे विसर्जन करता येईल का, असे जर तुमचा प्रश्न असेल तर अडचणीच्या काळात 1.5 दिवस, 3, 5, 7 दिवस आपण गणपती बसवू शकतो. त्यानंतर विसर्जनही करू शकतो. तसेच मागल्या वर्षी आपण जी गणपती मूर्ती बसवली होती ती आपल्याकडून काही कारणास्तव भंगली असेल किंवा थोडी कुठे टिचली असेल तर ती आपण विसर्जन करून दुसरी मूर्ती बसवू शकतो का? तर हो, नक्कीच. गणपतीची मूर्ती आपण स्थापना करायच्या आधी जर त्याला काही थोडीशी खंडित झाली असेल तर ती मूर्ती आपल्याला बसवता येणार नाही. तर त्यासाठी ती मूर्ती आपल्याला विसर्जन करून नवीन मूर्ती बसवावी लागेल. तसेच गणपतीची मूर्ती किती उंचाची असावी? तर 3 इंचापासून ते 1 फुटापर्यंत आपण गणपती बाप्पाची मूर्ती घेऊ शकतो. त्यापेक्षा जास्त मोठी नसावी. घरामध्ये जर आपण एक गणपती बसवला असेल तर आपण आपला स्वतःचा गणपती मंडळात बसवू शकत नाही. एका वेळी आपण एकच बसवू शकतो. एक तर आपण घरात बसवू शकतो किंवा मंडळात बसवू शकतो. असं हे आपल्याला गणपतीचं स्वातंत्र्य आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खूप लोकांच्या मनात भ्रम आहे की घरात जर स्त्री गरोदर असेल तर घरात गणपती बसवल्यानंतर त्याचं विसर्जन करायचं नाही. ही खूप चुकीची प्रथा आहे. हे कुठेही लिखित नाही आहे की गणपती बाप्पा जर आपल्या घरात असेल आणि घरात गरोदर स्त्री असेल तर त्यांचं विसर्जन करायचं नाही. कारण गणपती बाप्पा हे आपले वाढते वंश असतात, त्यामुळे आपण त्यांचं विसर्जन हे नेहमीप्रमाणे जसं आपण दरवर्षी करतो तसं हे करायलाच पाहिजे. त्यात काही नियम व अटी नाही. तसेच गणपती बाप्पाचे विसर्जन हे आपण कोणत्याही समुद्रात, वाहत्या पाण्यात किंवा जर मातीची मूर्ती असेल तर घरच्या घरी आपण बादलीत पाणी घेऊनही विसर्जन करू शकता. तसेच गणपतीमध्ये सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. तर आपण जितक्या दिवस आपल्या घरात गणपती असेल, 1.5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस, जितके दिवस आपल्या घरात गणपती बाप्पा असतील तितक्या दिवस आपण आपल्या मुलांकडून अथर्वशीर्षचं पठण करून घ्यावे व गणपती बाप्पाचे स्तोत्र पठण करून घ्यावेत. ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे. गणपती बाप्पांचा कायम आशीर्वाद आपल्या मुलांवर राहील व तसेच यथासांग पूजा व
भक्तिभावाने गणपती बाप्पांची आरती करावी आणि गणपती बाप्पांचा कायम आपल्या घरावर आशीर्वाद राहावा. तसेच आपले गणपती बाप्पा सुखकर्ता व दुःखहर्ता आहेत. त्यामुळे गणपती बाप्पांकडं आपण एकच प्रार्थना करावी की माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू दे, चांगलं आरोग्य मिळू दे व तुमचा खूप आशीर्वाद कायम माझ्या कुटुंबावर, माझ्या पाठीशी राहू दे. आणि गणपती बाप्पांची ही मनोभावे आपल्याला सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पा सदैव आपल्या पाठीशी राहतील हे निश्चितच आहे. श्री स्वामी समर्थ.